नमस्कार, मी निलेश चौधरी. MDTVच्या बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एकलव्यांचा अंगठा कापणारे हे विद्यमान सरकार. आमदार केसी पाडवींचा पत्रपरिषदेत आरोप. कोरीटच्या सिद्धेश्वर मंदिरात 51 दात्यांनी केलं रक्तदान. चोपडा येथील उपरुग्णालयात संपन्न झाले आरोग्य शिबिर. विकास निधीचा गैरवापर, मालोद ग्रामस्थांचा आरोप. कारवाईची मागणी. धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात नवापूर बंद. आणि प्रकाशा बॅरेज प्रकल्प सुरक्षा रक्षकांनावही वाऱ्यांवर. बातम्या आता विस्ताराने. धनगर समाजाला दिल्या जाणाऱ्या आदिवासींच्या सवलती कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत. हा निर्णय धनगर समाजाच्या नेत्यांना फसविणारा आहे. एकलव्याचा अंगठा कापणार हे सरकार आहे, असा आरोप आमदार केसी पाडवी यांनी पत्रपरिषदेत केला. बघूयात ही बातमी. धनगर समाजाला आदिवासींनी दिल्या जाणाऱ्या सवलती लागू करण्याच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतलेला निर्णय घटनाबाह्य असून कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही, याचा जाहीर निषेध आहे. हा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाला फसविणारा आहे. त्यांच्या नेत्यांची यात मोठी फसगत होत असताना शेवटच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आला. पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगरांचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार होता. मग शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय कसा झाला, असा प्रश्न आमदार केसी पाडवी यांनी पत्रपरिषदेत उपस्थित केला. राज्यात 25 पैकी 3 बोगस आमदार आहेत. त्यात दीपिका चव्हाण, नागपूरचे कुंभारे, चोपड्याचे चंद्रकांत सोनवणे यांचा समावेश होतो, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. किती पैकी 3 बोगस आहेत? 25 पैकी 3 बोगस. 3 आमदार कोर्ट. तोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत तोपर्यंत पण त्यात दीपिका चव्हाण सुप्रीम कोर्ट हायकोर्टात केस पेंडिंगला आहे. कुंभारे नागपूरचे कोर्टात पेंडिंग, त्यांची केस पेंडिंग आहे. नंतर तुमचं इथलं आहे चोपडा सोनवणे अधिकारी. धनगर आरक्षणाप्रकरणी विद्यमान सरकार गाजर दाखवित असून एकलव्याचा अंगठा कापणारे हे सरकार आहे, असा घनघनाट आमदार केसी पाडवी यांनी केला. धनगर समाजाला खरं तर धनगर समाज नेतेही धनगर समाजाला फसवत आहेत आणि हे सरकारमधले मुख्यमंत्री धनगर समाजाला फसवत आहेत. जसं मराठ्यांना फसवण्याचा प्रकार चालला आहे. हे सरकार कायद्याप्रमाणे जात नाही आहे, फक्त राजकारण करत आहे. म्हणून या सरकारचा निषेधच करतो आम्ही. आणि खरं तर त्यांच्या नेत्यांना, धनगर समाजाच्या नेत्यांना कळलं पाहिजे की एवढे 70 वर्षात तुम्ही सिद्ध करू शकला नाही आणि ऐन वेळेला इलेक्शनच्या पिरियडमध्ये हा विषय तुम्ही सांगतात की आम्ही आदिवासींसारखं म्हणण्यापेक्षा आदिवासींचं एस टीमध्ये ज्याची मागणी जी आहे ती एस टीमध्ये समावेश करा. एस टीमध्ये समावेश करण्यासाठी अँथ्रोपॉलॉजिस्ट असतील, सोशल सायंटिस्ट असतील, त्यांचा रिपोर्ट लागतो आणि तो रिपोर्ट नाही. टीसचा रिपोर्ट हा धनगर समाजाच्या विरुद्ध गेला आहे असा आमचा समज आहे. आणि हे सरकार त्या रिपोर्टलाही बाजूला ठेवतं आहे आणि राजकीय निर्णय घेतला आहे. आणि हा राजकीय निर्णय ह्या सरकारलाही महाग पडेल आणि धनगर समाजालाही महाग पडेल. हे शक्य नाही. आणि म्हणून बिचारे त्या धनगर समाजाला काय प्रश्न असतील, समाज गरीब आहे, काही त्यातले समाज गरीबसुद्धा असेल, काही लोक म्हणजे काही फॅमिली गरीबसुद्धा असतील, त्यांना वेगळ्या प्रकारची सवलत द्या तुम्ही. आमचा विरोध नाही, धनगर समाजाला विरोध नाही. परंतु या सरकारची जी भूमिका आहे ही सरकारची भूमिका ही फसवण्याची भूमिका आहे. मुख्यमंत्री त्यांना फसवत आहेत. म्हणून या सरकारच्या विरुद्ध आमचं रान उठेल. आम्ही या सरकारच्या विरुद्ध कुठल्या प्रकारचं संघर्ष सोडणार नाही आणि संघर्ष करत राहू. न्यायालयीन लढाई लढू, कायदेशीर लढाई लढू
सगळ्या लढाया आमच्याकडे तयार आहे. आम्ही हे लढल्याशिवाय थांबणार नाही. MDTVसाठी संजय सोनवणेसह निलेश चौधरी, नंदुरबार. वळूयात पुढील बातमीकडे. रक्तदान कार्य महान हे ब्रीद सार्थ ठरवीत 21 रक्तदात्यांनी रक्ताचे दान केले. कोरिडच्या सिद्धेश्वर महादेव मंदिरात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. समाजसेवेचं व्रत जोपासणारा ईश्वर सोनवणे यांनी 51 रक्तदात्यांना सोबत घेऊन हे सामाजिक कार्य पार पाडलं. रक्तदान कार्य महान हे सर्वश्रेष्ठ ब्रीद सार्थ ठरवीत 21 दात्यांनी रक्तदान केलं. नवजीवन रक्तपेढी नंदुरबार यांच्या वतीनं कोरिट येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, प्रांताधिकारी सातारकर व शहादाच्या तहसीलदारांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी कोरिटचे सामाजिक कार्यकर्ते ईश्वर सोनवणे यांच्यासह पंचक्रोशीतील 51 दात्यांनी रक्तदान करून माणुसकीचे दर्शन घडविले. यापुढेही रक्तदानाचे महान कार्य सुरू राहील असा संकल्प रक्तदात्यांनी बोलून दाखविला. MDTVसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नुकतेच शिबिर घेण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि जिल्हा रुग्णालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर पार पडलं. बघूयात ही बातमी. राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा रुग्णालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानं चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्वरोग निदान शिबिर नुकतेच घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते घनश्याम अग्रवाल, आरोग्य सभापती दिलीप पाटील, डॉक्टर विकास हरताळकर, MV पाटील, जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील, पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, नगरसेवक महेश पवार, तहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी कासोदे, उपजिल्हा रुग्णालयाचे उपाधीक्षक डॉक्टर मनोज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तिथे डॉक्टर केअर करत नसेल, पण सुदैवाने सांगतो की चोपड्याचे आमचे सारे मनोज पाटील साहेब असतील किंवा जे सारे पंकज असतील, गुरुप्रसाद वाघजी असतील, हे सारे डॉक्टर इतके चांगले आहेत की या फील्डमध्ये हॉस्पिटलची जर पाहिलं तुम्ही तर अतिशय स्वच्छता चांगली असते. येणाऱ्या प्रत्येक पेशंटकडे विशेष प्रकारे लक्ष देऊन त्या पेशंटच्या साऱ्या समस्या चांगल्या पद्धतीने समजून घेऊन त्या चांगल्या कशा सोडवता येतील यासाठी हा सारा डॉक्टर असतील, नर्स असतील, स्टाफ असतील, हा सातत्याने प्रयत्न करत असतो. आमच्याकडे फार कमी कंप्लेंट येतात. तिथं बऱ्याच ठिकाणी भाऊ आपण बघतो की त्या हॉस्पिटलबद्दल पेपरवाले तर मनसोक्त लिहितातच, पण पेशंट लोकांच्या बाबतीत जे दुर्लक्ष होतं आणि काही वेळेला जीव जातो अशी परिस्थिती आहे. रोहाणी केंद्राच्या माध्यमातून हा सारा सामाजिक विषय करत असताना आपण एक भावना ते मनामध्ये ठेवली की आम्ही जे काम करतो हे आरोग्य आज जर पाहिलं तर भारतीय माणसाच्या आरोग्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. आज आपण प्रत्येकांना मी हीच विनंती करणार आहे, आपल्याला जर थोडासा त्रास व्हायला लागला तर लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. बरं वेळेला आपण काय करतो, ताप आला अंगावरती की आपण आपल्या आजूबाजूला कुठे मेडिकल असतं तिथे जातो आणि तिथून आपण म्हणतो की मला तापाची गोळी द्या. पण हा ताप नक्की कशामुळे आला याचं जर तुम्हाला निदान करायचं असेल तर आपण चांगल्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे किंवा सिव्हिलच्या माध्यमातून आपल्या आरोग्याची चांगली तपासणी आपण करून घेतली पाहिजे. MDTVसाठी आत्माराम पाटील, चोपडा. यावल तालुक्यातील मालोद ग्रामपंचायतीत आदिवासी विकास निधींच्या मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचा आरोप मालोदच्या आदिवासींसह ग्रामस्थांनी केला आहे. MDTVने या वृत्ताचं संकलन केले असता ग्रामसेवकाची बदली करण्यात आली आहे. मात्र संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. यावल तालुक्यातील मालोद ग्रामपंचायतीत पेसा कायद्याअंतर्गत व ग्रामविकास निधीचा घोटाळा प्रकरणी संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रकार समोर येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी 2 महिन्यांपूर्वी आदिवासी विकास निधीचा अपहार झाल्याचे वास्तव MDTV न्यूज समोर आणले होते. त्याची दखल घेत तत्कालीन मालोद ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची तत्काळ बदली करण्यात आली, परंतु खऱ्या दोषींना रान मोकळे सोडण्यात आले आहे. ग्रामसेवक राजू अनवर तडवी व मी बिरम प्रेमजी बारेला हे हजर होते व विस्तार अधिकारी मोरे साहेब यांना चौकशी अहवाल सिंह व यांना एक प्रति आम्हाला द्या असे मागितलं. तेव्हा विस्तार अधिकारी यांना आम्हाला चौकशी दप्तर माझ्याकडे आहे असे व माझ्याकडे अपूर्ण दप्तर आहे व ग्रामसेवक आम्हाला दप्तर देत नाही व 4-5 दिवसात देतो असे सांगून गटविकास अधिकारी यांनी
विचार असं सांगतात व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक हे सर्व अधिकारी टाळाटाळ उत्तर दिले व महाराष्ट्र अभिलेख व अधिनियम 2005 मधील कलम अन्वये रेकॉर्ड आढळत नसेल त्यापैकी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा दिनांक 7/3/2019 ते 15/3/2019 पर्यंत त्यांची फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही तर 16/3/2019 रोजी आम्हा अमरण उपोषण राहण्याची तयारी आहे, असा ग्रामस्थांचा विषय आहे. 3 मार्च रोजी झालेल्या बैठकीत मालोदच्या सरपंच हसीना तडवी यांच्याकडे चौकशी केली असता याविषयी तपास सुरू असून अधिक माहिती देऊ शकत नाही असे सांगून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप मालोद ग्रामस्थांनी केला आहे. नमस्कार, मी सरपंच मालोद. जे आमचे मित्र नागरिक तक्रारदार श्री बिराम बारेला यांनी जी तक्रार दाखल केलेली आहे ती तक्रार माझ्याकडे वैयक्तिक रित्या आली नसून मला या विषयावर जास्त बोलता येणार नाही. तरी या तक्रारीवर चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण होईपर्यंत मी या विषयावर जास्त भाष्य बोलणार नाही. याबाबत 15 मार्चला आमरण उपोषणाचा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी MDTVशी बोलताना दिला. MDTVसाठी बाबूलाल पाटील, यावल. वळूयात पुढील बातमीकडे. प्रकाशातील सिंचन मध्यम प्रकल्प अर्थात बॅरेजची सुरक्षा रक्षकांअभावी वाऱ्यावर आहे. त्यामुळे या बॅरेजवरील सुरक्षा व्यवस्था कमालीची धोक्यात आली आहे. वेळेवर वेतन मिळत नसल्यानं सुरक्षा रक्षकांनी सामूहिक राजीनामा दिलाय. सुमारे 125 कोटी रुपये खर्च करून तापी पाटबंधारे विकास विभागाच्या वतीनं प्रकाशा येथील तापी नदीवर सिंचन मध्यम प्रकल्प साकारण्यात आला आहे. मात्र काही महिन्यांपासून सुरक्षा रक्षकांअभावी येथील सुरक्षा वाऱ्यावर आली आहे. या मध्यम प्रकल्पावर तब्बल 1 डझन रक्षक ठेका पद्धतीने कार्यरत होते. मात्र ठेकेदाराच्या बेदखल कारभारामुळे सर्वच्या सर्व 12 रक्षकांनी गेल्या काही महिन्यांपासून सामूहिक राजीनामा दिलाय. अर्थातच काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे या बॅरेजवरून उड्या घेऊन आत्महत्या करणाऱ्यांच्या प्रमाणात आता वाढ झाली आहे. वेळेवर वेतन मिळत नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी काम बंद आंदोलन पुकारल्याचे समोर आलं आहे. प्रकाशा येथील पाटबंधारे विभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. प्रकाशा बॅरेज वाऱ्यावर आहे. इथं कुठल्याही प्रकारचे सुरक्षा यंत्रणा नाही, सुरक्षा रक्षक नाही, बंदूकधारी नाही, दंडुकधारी नाही. याच्यासाठी प्रकाशा बॅरेजने फेब्रुवारीपासून सुमारे 22 लाखाचे टेंडर काढलेलं आहे. त्यासाठी एका कंपनीने टेंडर घेतलेलं देखील आहे. परंतु संबंधित कंपनीने इथल्या सुरक्षा रक्षकांना वेळेवर पगार न केल्यामुळे ते संपावर गेलेत आणि तो संप आजपर्यंत कायम आहे. या ठिकाणी आवजाव घर तुम्हाला कोणी येतं, कोणीही जातं, कोणी फोटो काढतं, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आज प्रकाशा बॅरेज 111.11ला पूर्ण पाण्याने तुडूंब भरलेला आहे, जो उन्हाळ्यामध्ये शेकडो गावांची ताण भागवणार आहे. परंतु आजच्या स्थितीला इथे सुरक्षा रक्षक नसल्यामुळे ह्या बॅरेजची स्थिती वाऱ्यावर येऊन सोडलेली आहे. हा प्रकाशा बॅरेज रामभरोसे झालेला आहे. याच्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. बॅरेजचे जेवढे वरिष्ठ अधिकारी त्यांनी या ठिकाणी यावं आणि परिस्थिती बघावी, अन्यथा हा बॅरेज एखादी मोठी दुर्घटना घडू शकते यात शंका नाही. MDTVसाठी निलेश चौधरीसह संजय सोनवणे, प्रकाशा. वळूयात पुढील बातमीकडे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील बसस्थानक इमारतीच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. 2,75,00,000 रुपये खर्च करून चांदवड बसस्थानकाला नवीन झळाळी येणार आहे. चांदवड शहरातील सर्वांगीण विकासात भर घालणाऱ्या परिवहन मंडळाच्या चांदवड बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 2,75,00,000चा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार डॉक्टर राहुल अहिरे यांच्या विशेष प्रयत्नातून सदर निधी मंजूर झाला असून आमदार अहिर यांच्या हस्ते नुकतेच या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. प्रारंभी सैन्य दलात नव्यानं दाखल झालेल्या जवानांच्या माता पित्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे होते. MDTV न्यूज ब्युरो, चांदवड. धनगर समाज आरक्षण प्रकरणी नवापूर शहरात आदिवासी समाजाच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली होती.
या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवीत कडकडीत बंद पाळला। पाहूयात ही बातमी। धनगर समाजाला अप्रत्यक्षरित्या आदिवासी समाजामध्ये समावेश करण्याचा मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध करत दिनांक 5 रोजी नवापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। आदिवासी समाज व आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी नवापूर शहर बंदची हाक दिली होती। जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते। नवापूरला व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आदिवासींसारखंच आरक्षण आणि सवलती आम्हाला मिळाव्या म्हणून जे प्रयत्न चालवलेले आहेत आणि त्याच्यावर ज्या शासनाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्या सर्व प्रतिक्रियांच्या संदर्भामध्ये समस्त आदिवासी समाज आज पेटून उठलेला आहे आणि पक्षीय बंधनं असतील, जाती जमातींच्या ज्या पोट जमाती आहेत त्याची बंधनं असतील, ते सर्व विसरून एकजुटीने हा संपूर्ण समाज आज त्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये पेटून उठलेला आहे। ह्याच्यामध्ये शासन आतापर्यंत नेमकी भूमिका काय घेणार हे याची वाट हा समाज पाहत होता, परंतु ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी धनगरांना आदिवासी समाजासारख्याच सोयी सवलती आणि लाभ देण्याचं जाहीर केलं, तेव्हापासून आदिवासी समाजामधला हा उद्रेक एक फार मोठ्या प्रमाणावर उफाळून आलेला आहे। आज नवापूर बंद आहे, आज भारत देश बंद आहे। MDTV साठी जनक दलालसह प्रेमेंद्र पाटील, नवापूर। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। एकलव्यांचा अंगठा कापणारे हे विद्यमान सरकार, आमदार KC पाडवींचा पत्रपरिषदेत आरोप। कोरीटच्या सिद्धेश्वर मंदिरात 51 दात्यांनी केलं रक्तदान। चोपडा येथील उपरुग्णालयात संपन्न झाले आरोग्य शिबिर। विकास निधीचा गैरवापर, मालोद ग्रामस्थांचा आरोप, कारवाईची मागणी। धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात नवापूर बंद। आणि प्रकाशा बॅरेज प्रकल्प सुरक्षा रक्षकांनावही वाऱ्यांवर। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात ताजा घडामोडींसह याच वाहिनीवर याच वेळी। तोपर्यंत नमस्कार।